तुकाराम महाराज म्हणतात की विठू माऊली आमची किती काळजी घेते, ते अभंगातून त्याचं वर्णन केलेलं आहे. उत्तम घालावे आमुची अमुखी, निवारावे दुखी होऊ नेदी, न बैसे न वजे जवळून दुरी, मागे पुढे वारी घातपात, नाही शंका असे भलती अठाई, मावळले पाही द्वैताद्वैत, तुका मने भार घेतला विठ्ठले, अंतरी भरले बाह्य रूप. तर तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल माऊली जे चांगले असेल तेच आम्हाला भरवते, जे चांगले असेल तेच आम्हाला खायला देते आणि आमच्या वाईटाचं आणि संकटाचं ती निवारण करते. आणि ही विठ्ठल रूपी आमची आई आहे आणि ती आमच्या रक्षणासाठी निरंतर उभी आहे, निरंतर आमचं तिचं रक्षण करत असते. ती कधी कंटाळत नाही, बसत नाही, दूर जात नाही आणि मागून पुढून कोणतेही आघात आले तरी त्याचा स्पर्शही आम्हाला होऊ देत नाही. आम्हाला आता कोणत्याच गोष्टीचे भय उरले नाही, आमच्या मनात द्वैतच उरले नाही. त्यामुळं आम्ही कोठेही निवास करू, तुकाराम महाराज म्हणतात आमच्या योगक्षेमाचा पत्कर त्याने घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचे रूप माझ्या ठाई अंतर्बाह्य भरून राहिलेले आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचं अंतर्बाह्य रूप हे आमच्या मनामध्ये भरलेलं आहे आणि विठू माऊलीच आमचं रक्षण करते, आम्हाला चांगल्याच त्या गोष्टी देत असते, असे अभंगातून सांगतात. रामकृष्ण.